राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याशिवाय याबाबत कोणीही बोलू नये असं सांगण्यात आलेलं आहे. या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः शशिकांत शिंदे साहेब आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलूयात. साहेब, काय सांगाल? हा निर्णय झालाय कशासाठी? एवढ्यासाठी आम्ही हा निर्णय दिलेला आहे की मी स्वतः त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. काय होतं की याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहे आणि असं चित्र दाखवलं जातं की राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाच गरज आहे, शरद पवार पक्ष या ठिकाणी मागे लागलेला आहे, असं जाणीवपूर्वक चित्र स्पष्ट उभं केलं जात होतं. मला वाटतं की भावनिक विषय होता म्हणून आम्ही बोललो. आता विषय हा आमच्याकडून संपवलेला आहे. आता आम्ही या संदर्भात कुठली चर्चा झाली, कुठल्याही प्रकारची भाष्य करायला झाली तर आम्ही प्रमुखांनी करावं एवढं ठरलेलं आहे. साहेब, आज संजय राऊत सकाळी काही गोष्टींवर बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या गोष्टी फडणवीसांना सांगितल्या जात नाहीत आणि अजितदादांनी कदाचित हेही सांगितली नसेल असं त्यांचं म्हणणं आहे. मी कालही सांगितली वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे ते बोलणं गरजेचं आहे. त्यात काय आम्हाला राजकीय पातळी मी कालही सांगितलं, बघा, शरद पवार सारखं नेतृत्व आमच्या मागं आहे. जे नेतृत्व दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच बारामतीच्या लोकांमध्ये जाऊन मिसळतं, त्यांनी आम्हाला संदेश काय द्यायचा तो दिलेला आहे. आणि मला वाटतं की असं दाखवलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता मागा लागला विलीन करण्याचं आहे. एवढं चुकीचं राजकारण जे उभं केलं जातंय ठरवून, म्हणून मला वाटतं की आता संजय राऊतांनी सांगितलेलं असेल, कारण काही गोष्टी ज्या असतात प्रमुख म्हणून अजितदादा निर्णय घेत असताना आम्ही त्यांना विचारलं, त्यावेळेला बोलले माझी चर्चा झालेली आहे, काय मी निर्णय घेणार आहे, मला सर्व मान्यता देतील, काय कोणाला सांगायची गरज नाही, असे प्रकारचे त्यांचे वक्तव्य होतं. त्यामुळे ते म्हणतात की वस्तू काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले पाहिजे अशी पण त्यामध्ये चर्चा असू शकत नाही. किंवा मला जेवढं माहिती आहे ते स्वतः आम्हाला म्हणाले होते की मी ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांशी बोललो होतो आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नंतर या संदर्भातला आपण निर्णय घ्यावा, हे खरोखर ते बोलले होते. आता या बाबतीमध्ये कोण खरं बोललं कोण खोटं बोललं याची मला कल्पना नाही. साहेब, काल एक तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलताना एक विधान केलं होतं की अजितदादांच्या आस्थींची शपथ घेऊन सांगतो की मी खोटं बोलत नाहीये, मी खरं बोलतोय, कारण अजितदादांची आमची अशी चर्चा झाली होती. ही खरी गोष्ट आहे ना. कसं आहे की गेल्या 2 दिवसापासून ज्या घाईघाईमध्ये ज्या पद्धतीने राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं केलं जात आहे आणि शरद पवार सारख्या एका नेतृत्वाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न होत असेल, मला वाटतं की ते आम्हाला योग्य वाटलं नाही, मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी त्यामध्ये सत्य परिस्थिती सांगण्यासाठी, बघा, माणूस गेला तरी विचार आणि हृदयामधलं त्यांचं स्थान कमी होत नसतं. काही लोकांना त्याची महत्व पटत नसेल, पण ती भावनिकता पवार साहेबांच्या असल्या कुटुंबामध्ये आणि आमच्यामध्ये होती. म्हणून सत्य आहे हे सांगण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. संजय राऊत आज सकाळी असं म्हणतायत की अजित पवार पुन्हा मूळ प्रवाहात येण्यासाठी ठाम होते, त्याच्यावर ठाम होते, ह्या त्यांच्या ह्याच्यावर सगळ्या काय सांग. या संदर्भात आज मी काय बोलू शकत नाही, परंतु आमचं विलिनीकरणाच्या बाबतीमधल्या चर्चेचे काही मुद्दे झाले होते, चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये खरोखरच ते पवार साहेबांशी अटॅचमेंट झाले होते, ही वस्तुस्थिती होती आणि पवार साहेबांची चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेणार अशा प्रकारचा ठाम विश्वास त्यांनी सांगितला होता. संजय राऊतांचंच विधान मी पुन्हा तुम्हाला विचारतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांचा झालेला अपघात हा रहस्यमय आहे आणि यामध्ये मला जस्टिस लोया यांची आठवण होते असं म्हणतात. मला वाटतं की यावर मी अशा प्रकारचं भाष्य आज करणं योग्य नाही, परंतु 2 मुद्दे असे आहेत की त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी शंका व्यक्त केलेली आहे. अजितदादा पवार पक्षाच्या नेत्यांनी शंका व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर सीआयडी चौकशी जी लावली गेली, ती सीआयडी चौकशी मागणी कोणी केली होती का मला माहित नाही आणि अनेक प्रश्न आता लोकांनी उभं केलेले आहेत. या संदर्भामध्ये मी आज काही बोलणार नाही, पण मला वाटतं की या चौकशीतून काय ते बाहेर आलं तर ते शंका दूर होते. साहेब, आज सुनेत्रा पवार ह्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी कराडला आहे, दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि याच्यानंतर त्या तरडगावला सुद्धा जाणार आहेत. ते दादांचे बॉडीगार्ड होते त्यांच्या घरी. कसं पाहता आपण? बघा, एक तुम्हाला सांगतो,
अजितदादांनी जरी भाजपशी युती केली होती तरी अजितदादांनी शरद पवारच्या आणि यशवंत विचारांना सोड चिठ्ठी कधी दिली नव्हती. त्यांनी नागपूरच्या असलेल्या RSSच्या त्या ठिकाणच्या प्रमुख कार्यालयामध्ये भेट दिली नव्हती. त्यांनी सर्व समाजाच्या असलेल्या भावनेतून कुठेही तडा जाऊन द्यायचा नाही, पुरोगामी विचाराला तडा जाऊन द्यायचा नाही, यशवंत विचाराला तडा जाऊन द्यायचा नाही, अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. आता त्या पक्षातले काही नेते त्या भूमिकेची फारकत घेतात किंवा काय अशा प्रकारची चर्चा होते. परंतु आज सुनेत्रा वहिनी तशा असलेल्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्याच विचारांनी चालण्याच्या बाबतीमध्ये अजित पवार साहेबांच्या विचाराच्या चालण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेत असेल, मला वाटतं की ते योग्य आहे. आणि त्यांनी तशा प्रकारे येऊन तसं समाधीवर नतमस्तक होऊन तरडगावला त्यांच्यावर असलेल्या अंगरक्षकाच्या इथे स्वसतीच्या सांत्वन भेट घेत असतील तर मला वाटतं की ती माणुसकीची भावना आहे. शेवटचा प्रश्न की विलिनीकरणाची प्रक्रिया काय म्हणाल तुम्ही, की हे सगळं आता समोर राष्ट्रवादीवर अवलंबून आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेब जी चर्चा होतीये ती एक 3-4 लोकांची चर्चा होती. मी थेट विचारतो तुम्हाला, त्यामध्ये तटकरेंची होतीये, भुजबळांची होते, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच फक्त हे विलिनीकरण होत नाही असं म्हटलं जातं. मला काही काही लोकांनी ज्या आक्रमकतेने काही मुद्दे काल मांडत होते जसे काय ते अजितदादाबरोबर रोजच बैठक करून निर्णय घेत होते. मला वाटतं की दादा हा दादा होता, दादाची जागा कोण घेऊ शकत नाही आणि दादांनी जे निर्णय घेतले त्याला कोणी फारकत त्याला उलटा असं कोण सांगण्याची शंका उपस्थित करू नये. कारण आपली सगळ्यांची ओळख अजितदादा आणि शरद पवारमुळे आहे. मला एवढंच सांगावं वाटतं की आम्ही आजपासून मी स्वतः वैयक्तिक त्याच्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी निर्णय घेणार आहोत. आम्ही आता आजपासून पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जोमाने उभी करायची आणि जे पवार साहेबांचं आणि अजितदादांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. तर हे होते शशिकांत शिंदे आणि यांनी सांगितलेले आजपासून आम्ही पक्षवाढीसाठी जोमानं काम करणार आहोत आणि जे शरद पवार साहेबांचं आणि अजितदादांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. कॅमेरामन तुषार जाधव, मी सचिन जाधव.